2.25 कोटींचं ड्रग्ज हे नालासोपाऱ्यातनं जप्त करण्यात आलंय। तुळींज पोलिसांनी 6 दिवसात ही तिसरी कारवाई केली आहे। ड्रग्जसह एका नायजेरियन नागरिकाला देखील अटक करण्यात आलेली आहे। अधिक माहिती घेऊयात मनोज सातवी यांच्याकडनं। मनोज, वारंवार अशा घटना उघडकीस येत आहेत आणि अर्थातच मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा साठा इथे असल्याचंही लक्षात येतं आणि पुरवठादार सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत। काय अधिक माहिती? प्रज्ञा, नक्कीच नालासोपाऱ्याचा हा जो तुळींज परिसर आहे हा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नायजेरियन आणि इतर देशाचे नागरिक राहतात आणि हे यांच्यापैकी बहुतांश हे जे आहेत यांच्याकडे राहण्यासाठी जे कागदपत्र असतात किंवा ते नाहीयेत आणि अशा प्रकारचे अनधिकृत राहणारे हे ड्रग्सच्या व्यवसायात मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्सची तस्करी केली जाते। मात्र मागील आठवड्यापासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू केलेली आहे। साधारण 18 तारखेला या ठिकाणी एका घाना देशाच्या महिलेकडून 5.5 कोटी म्हणजे 5,60,00,000 लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त केलेला होता आणि साधारण 2 किलो 800 ग्रॅम हा ड्रग्ज होता। त्याच्यानंतर तुळींज पोलिसांनी आणखी एका महिलेला अटक केलं होतं आणि तिच्याकडून 850 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त केला होता। या अगोदर वसई पूर्वेच्या परिसरात देखील 11.5 कोटींचा ड्रग्ज साधारण 2 महिन्यापूर्वी पोलिसांनी जप्त केलेला होता। एकंदरीत बघितलं तर वसई विरार, नालासोपारा आणि मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालयाचा जो भाग आहे या ठिकाणी ड्रग्सचा जो काळा बाजार आहे तो मोठ्या प्रमाणात होतो आणि पोलिसांकडून या संदर्भात कारवाई केली जाते। मात्र याची पाळंमुळं खूप मोठ्या प्रमाणात पसरलेली आहेत। ड्रग्स बनवून देखील याच ठिकाणी बनवला जातो अशी माहिती आता एका जी पहिली 2-4 दिवसापूर्वी जी कारवाई झाली त्याच्यात एका महिलेकडून भाड्याच्या घरात ड्रग्स बनवला जात होता। त्यामुळं या संदर्भात पोलिसांनी अधिक काटेकोरपणे मोठी कारवाई करणे गरजेचं आहे असल्याचं यातील जे स्थानिक नागरिक आहेत आणि त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद मनोज या संपूर्ण माहितीसाठी।